नमस्कार मित्रांनो, मी महेश सरमाळे. तर आता 15 तारखेला बऱ्याच जणांचा पेपर आहे. तर नक्की आता काय केलं पाहिजे? तर बघा, तुम्ही आत्तापर्यंत जे काही वाचले, ज्या काही नोट्स वाचले, जे काही पुस्तक वाचलेत, तेच तुम्हाला या शेवटच्या 4 ते 5 दिवसामध्ये रिवाईज करायचे आहेत. आता चुकून पण अशी गोष्ट करू नका की नवीन एखादं पुस्तक आलं ते वाचलं किंवा कोणाच्या काही नवीन IMP नोट्स भेटल्या त्या वाचल्या. तर असं सध्या काही करू नका. तुम्ही आत्तापर्यंत जो काही अभ्यास केला आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. त्यातनं तुम्हाला प्रश्न दिसतील. आपला अभ्यास म्हणजे आपलं मटेरियल कमी पाहिजे आणि त्याची रिव्हिजन जास्त वेळ झाली पाहिजे. परंतु आपलं उलटं होतं. आपण मटेरियलसारखं पेपर उद्या तरी आजपर्यंत आपण मटेरियल ते वाढवत जातो आणि त्याची रिव्हिजन होत नाही आणि तेव्हा आपल्या पेपरला मार्क पडत नाही. तर असंच तुम्ही सध्या नियोजन करा. रिव्हिजन जास्तीत जास्त करा. चालू घडामोडी तुम्ही वाचू शकता रोजच्या रोज. पेपरच्या आदल्या दिवशीपर्यंत सुद्धा तुम्हाला चालू घडामोडी वाचायच्यात. पोलीस भरतीला तुम्हाला माहिती कसे प्रश्न येतात. मार्च महिने चालू घडामोडी तुम्ही करू शकता. आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकल्या आहेत रोजच्या रोज सगळ्या. त्यानंतर गणित बुद्धिमत्तेचे रोज 25 प्रश्न सोडवायचेच आहेत तुम्हाला. म्हणजे रोज 50 प्रश्न तुमचे सोडून झाले पाहिजे. तसेच मराठीचे शब्दसंग्रह हा जो टॉपिक आहे तो तुम्ही जास्त वेळा बघा. त्यातले प्रश्न आपले चुकतात. आणि GK-GSचं आपलं तुमच्याकडे जे काही POQ एखादं बुक असेल तर त्या बुकमधले POQ रोज कमीत कमी 200-300 POQ तुम्ही रोज सोडवा. सोडायचे म्हणजे तुम्हाला आता ते पाठ झाले असतील, कारण मी आधी पण सांगितलं तुम्हाला कसा अभ्यास करायचा. तर त्यानुसार फक्त आता जे अवघड वाटतात ते POQ तुम्ही काय करा, जास्तीत जास्त वाचा, सोडवा. अशा रीतीने सध्या अभ्यास करा. जर तुमच्या काही शंका असेल तुम्ही कमेंट करू शकता. धन्यवाद.